जाती जातीहून भांडणं करण्यापेक्षा अहो धर्मातले आपण हिंदू आहोत, हिंदू म्हणून लढायला शिकतो. भरत महाराज, मी कुणाला नावं ठेवतोय दादा, मी नावं ठेवतोय असं अजिबात नाही. पण मुस्लिमांच्या मध्ये अनेक जाती आहेत, मुस्लिम धर्मामध्ये अनेक जाती आहेत. पण त्यांना जर विचारत तुम्ही कोणतं, ते म्हणतात आम्ही मुसलमान आहे. ते मुसलमान ही जात नाही, हे डोक्यातले काढून टाका. मुसलमान ही जात नाही, मुसलमान हा धर्म आहे. धर्म, ख्रिश्चन धर्म, हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, हे काय? मुस्लिम बांधव कोणी असेल तर विचारा, ही जात नाही, तो काय धर्म आहे. आणि आपला धर्म कोणता आहे? हिंदू. मग मुस्लिमांचे लोक हिंदू नाही, आम्ही मुस्लिम आहेत म्हणून धर्म सांगतात. तर आपण का आम्ही मराठ्याचे, आम्ही धनगराचे, आम्ही माळ्याचे का करायचं सांगा. तुम्हाला जर कोणी विचारलं तुम्ही कोण आहेत, तर आम्ही हिंदू आहोत म्हणून सांगा ना. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातली माणसं आहेत. अहो आम्ही अहिल्याबाई होळकरांच्या महाराष्ट्रातली माणसं आहेत. आम्ही संभाजीराजेंच्या महाराष्ट्रातली माणसं आहेत. अरे ज्याने सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीन 7-8 डाग, ही जात मराठ्याची. हे शब्द ज्यांचे होते त्या शंभूराजेंच्या. एकानं मला विचारलं होतं, महाराज कोण होता तुमचा? शिवाजी राजा. रोज तुम्ही कीर्तनात नाव घेता शिवाजी राजा का देव होता का? मी सांगितलं आमचा शिवाजी राजा देव नव्हता, पण आमच्या शिवाजी राजा आज देवळातला देव टिकून आहे, लक्षात ठेवा. अरे छत्रपती शिवाजी महाराज मराठ्याचे नव्हते, छत्रपती शिवाजी महाराज कोण्या जातीचे नव्हते, तर छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे होते. ते हिंदू होते. सगळ्या जाती धर्माचे मावळे एकत्रित स्वराज्यासाठी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारा एकच राजा होऊन गेला. त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी. ज्याची कीर्ती महाराष्ट्रात एक पकवाज वाजवा, एक हात वर घ्या, हात वर घ्या सगळ्यांनी. हा सारी, शाबास. आवाज द्याव दादा, पकवाजावर आहे, नाही तर म्हणता येणार नाही पवाडा मला. सगळ्यांनी हात वर करून सांगा. हिंदवी स्वराज्य संस्थापक क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज की. ज्याची कीर्ती महाराष्ट्रात साऱ्या जगतात जन्मला शिवाजी हा राजा. जन्मला शिवाजी, जन्मला शिवाजी हा राजा. घरघरातून पट्ट्याला निघाले राजे. पन्हाळला जिंकायचा, विशाळला जिंकायचं. हा बरोबर. छत्रपती शिवाजी महाराज की. टाळ. हा वा वा. हा विशाळला जिंकायचा, पन्हाळला जिंकायचा. यशाजी निघाला, तानाजी निघाला, बाजी प्रभू निघाले. अरे सगळे मावळे निघाले होते, सगळे मावळे नंबर लावत होते. राजा सगळे मावळे नंबर लावत होते. राजा माझा नंबर आहे, यशाजी म्हणत होता माझा नंबर आहे, तानाजी म्हणत होता माझा नंबर आहे, बाजी प्रभू म्हणत होता राजा तुम्ही लवकर पन्हाळगड सोडा. राजा मी खिंडीमध्ये बसतो. अरे आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं असं म्हणणारे मावळे याच महाराष्ट्रात होते, लक्षात ठेवा. राजा पन्हाळगडावर होते आणि छत्रपती शिवाजी राजा पन्हाळगडावर असताना फलाना त्या ठिकाणी गडाला वेढा टाकला होता. 4 महिन्याचा वेढा गडाला होता. इकाळे दादा हे मावळे नंबर लावत होते, जगण्यासाठी नाही तर मरण्यासाठी नंबर लावत होते. कसं तरी करून या गडावर आता गेलं पाहिजे. धान्य तर संपलं होतं, आता मावळे काय खातील? खानानं तर अफजल खानानं गडाला वेढा टाकलेला आहे. काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे? ऐका
माझं, ऐका माझं, लक्ष देऊन ऐका. या महाराष्ट्रातली माणसं आहेत, त्याच गडावर त्याच मावळ्यामध्ये न्हाव्याच्या कुळामध्ये जन्माला आलेला शिवा न्हावी नावाचा एक त्या ठिकाणी मावळा होता. आणि तो मावळा राजांच्या समोर आला. आणि राजांच्या समोर आल्याच्या नंतर राजाला म्हणतोय, राजा आज माझा नंबर आहे, राजा आज माझा नंबर आहे. शिवा न्हाव्याच्या डोळ्यातून पाणी आलं. शिवा काशीत म्हणतात त्याला न्हाव्याचा होता तो. अरे काय जातीचे राजे जातीचे नव्हते, लोकांनी जाती. अहिल्याबाई धनगराच्या, शिवाजी महाराज मराठ्याचे, भगवान बाबा वंजाऱ्याचे, सावता महाराज माळ्याचे, असं म्हणून त्या महापुरुषाची किंमत कमी केली असं मला वाटतंय. काय म्हणतोय असं मला वाटतंय महाराज, एका जातीत वाटून यांना आपण कमी केलंय. खरं सांगतो, न्हाव्याचा शिवा राजांच्या समोर आला. राजा दिसायला शिवाजी महाराजांसारखा, दाढी तशीच, सगळं तसंच. राजा आज माझा नंबर आहे. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, शिवा आज तुझा नंबर आहे, पण लक्षात ठेव शिवा आज तुला मरायचंय. राजा मला तुमचं चिलखत घाला, राजा मला तुमचे कपडे घाला, राजा मला तुमचा मूड घाला. हातात तलवार दिली. एका पालखीमध्ये शिवा न्हाव्याला बसवलं गेलं. पालखी इकडं मधल्या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज निघून गेले. ऐकता इतिहास माहिती आपल्याला. आणि महाराज शिवा न्हावी बसून त्या ठिकाणी निघाला. अरे धरलं, शिवा न्हाव्याला मारलं गेलं. त्यावेळेला शिवा न्हाव्याला पालखीत बसवताना विचारलं होतं, शिवा अरे तुला मरायचंय. त्यावेळेला त्या न्हाव्याच्या शिवाचे, मराठ्यांच्या छत्रपती शिवाजी राजासाठीचे शब्द ऐका. न्हाव्याचा शिवा म्हणला, राज शिवा न्हावी म्हणून जगण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मेलेलं कधीही चांगलंय. मामानं मारलं उड्डाणाला, मामानं मारलं उड्डाणाला, हातानं फोडलं नरडीला, उभं चिरलं उदय भानाला, उदय भानाला जिरहाजी. छत्रपती शिवाजी महाराज की आवाज आला पाहिजे. आवाज दोन गावात आवाज गेला पाहिजे. इकडे सांगोला, इकडे पंढरपूर. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. कर्तृत्वाच्या रक्षणाला झाले तयार, मावळे झाले तयार, झाले तयार, झाले तयार. हर हर महादेव दिली गर्जना, झाले तयार, झाले तयार, झाले तयार. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. अंगावर पाठ आला का नाही सांग. असं असलं पाहिजे, काही असं नसते. कर्तृत्वाच्या रक्षणाला झाले तयार. अंगावर काढ. एक वाक्य सांगायचं, एक वाक्य. छत्रपती शिवाजी महाराजाचे पोवाडे म्हणण्यासाठी तर आम्ही आलो नाही. पोवाडा म्हणायचा नाही तर पोवाडा शिकवायचा राजा. याच्यातून जातीपाती बाजूला काढून राजांनी बंद करू का राजांनी स्वराज्य निर्माण केलं. ते तुमच्या माझ्या सगळ्या 18 पगड जातीला घेऊन हिंदू धर्मासाठी माझे राजे लढले. गड्यावर हिंदू धर्म माझा आहे, मी या धर्माचा आहे म्हणायला शिका. मी आपल्या पाया पडतो. व्यसन करणारे अनेक लोक मला आपल्याकडे जास्त बघायला मिळतात. माझा राग आला तरी चालेल, पण आज 19-20 वर्षाची लेकरं दारू पित आहेत, ही फार मोठी शोकांतिक आहे. चुकीचं बोलतोय ना मी हे दादा, चुकीचं बोलतोय मी हे. आज महाराज पोटावर मिशी नाही अशी पोरं दारू पित आहेत, आई वडिलाला त्रास देतात. दादा बरोबर आहे का नाही मी बोलतोय ते. माझी विनंती गड्या, आपण नका, आपण या धर्मातली माणसं आहेत. अरे तुम्ही तर पंढरपुराच्या जवळ राहणारी माणसं आहेत ना. जगाचा मालक पंढरपुरात आहे, सर्व जग त्या ठिकाणी येतं. या भूमीला अनेक साधू संतांचे, अनेक देवदेवतांचे पाय लागलेली भूमी दादा, पवित्र भूमी. ही दिंडोर वन म्हणतात याला, सगळ्या या पंचक्रोशीला. कोणतं वन म्हणतात? दिंडोऱ्या वन म्हणतात. महाराज लक्षात ठेवा, मी आपल्या पाया पडतो गड्या, मी आपल्याला विनंती करतो, पाया पडतो, आपल्या व्यसनापासून बाजूला राहा. अरे दादा, 200 रुपयाची दारू जर तुम्ही पित असाल तर 200 रुपयाचा किराणा तुम्ही घरी घेऊन जा, तुमचे लेकरं बाळ सुखानं खातील.
दारू पिणारे माझ्या मायबापांनी दादा मी पाया पडतो, सोड रे सोड सोड दारूला, ओळखी आपुल्या माणुसकीला, ओळखी आपुल्या माणुसकीला, माणसा आता तरी माणसात ये, माणसा आता तरी माणसात ये. ऐका शेवट, वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा, माझ्या भावा बहिणीनो तोल सावरा मनाचा, तोल सावरा मनाचा, मनाचा तोल सावरा, व्यसनापासून बाजूला हा. अरे ज्या बाईचा नवरा रोज दारू पितो ना, त्या बाईला विचारा संसार कसा करायचा असतो ते. ज्या लेकराची मायबाप दारू, ज्या लेकराचा बाप दारू पितो ना मुलीचा किंवा मुलाचा, त्या मुलीला विचारा, रोज कधीही आपण शाळेत जायच्या अगोदर बाप उठून दारूच्या दुकानात गेलेला असतो आणि शाळेतून आल्याबरोबर बाप पिऊन आलेला असतो. त्यांना बाप कधी कळालाच नाही, त्यांना विचारा ना, बाप काय असतो त्यांना विचारा. लक्षात येईल. बाप कष्टाचा काबाडी, त्याला काहीच करू नका, बाप कष्टाचा काबाडी, उसमळ्यात तोडतो या, भाकर पुराणा ठेवून कांड उसाच चाकतो या, खमीस खवाटी फाटलेलं, खमीस आठवा बाप डोळे भरून येतील, खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोत्राला सदा ठिगळ जोडलेलं. बरोबर, आली जत्रा गावाची, बाप सांगोल्याला जायाचा, उदार आदार कापड पोराना नाहीचा, पण जुन्या फटक्यानं बाप जत्रेत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा. आठवा प्रो माहित नाही तुम्हाला, 2 दिवस तुमची चूल पेटत नव्हती, कधीतरी तुमच्या माईला विचारा, एकांतात बसून तुमच्या बापानं किती धडपड केली. चूल पेटत नव्हती, दिस आडो दिसाला, पाहिली बर दाण्यासाठी बाप गावात फिरला, पाहिली बर दाण्यासाठी बाप गावात फिरला, बाप मनात झुरायचा, लग्न लेकीच करीन, डांगा डुंगा हुंड्यासाठी शेत जमीन इकीन. आणि त्या पोरीचा जर बाप दारू पिऊन मेला ना महाराज, तर किती वाईट वाटतं विचारा. खरं सांगू एक वाक्य, तुम्ही किती ऐकताय मला माहित नाही, पण ज्या बाईचा नवरा मेला त्या बाईला नवऱ्याचं दुःख विचारा. नवरा मेला ना, कसाही असू द्या माय, तुमचा नवरा नवरा असतो, कारण तुमचा नवरा ज्या दिवशी मेला त्या दिवशी जग तुमचं कोणी जगात राहिलेलं नसतं. कपाळाचं कुंकू जोपर्यंत तुमच्या जिवंत आहे ना, तोपर्यंत तुमच्याकडं वर डोळाकडून बघायची कुणाची हिंमत नाही. पण ज्या दिवशी कपाळाचं कुंकू पुसलं त्या दिवशी तुम्ही किती बी चांगल्या वागलात तरी जग तुम्हाला नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. पाया पडतो आपल्या, नका रे बाबा दारू पिऊन आयुष्य उद्ध्वस्त करू. माय मेली की माय कळते, बाप मेला की बाप कळतो, नवरा मेल्यावर नवरा कळत असतो. आहे तोपर्यंत किंमत कधी कुणाला कळाली नाही. एवढे पोर आहेत महाराज, एवढे, अरे एवढं तळमळीनं बाप माय सांगतोय तर किती लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. आमच्या बोलण्यावर हसणारी सुद्धा पोरं इथं मी बघतोय. आमचं बोलणं आता हसू वाटत असेल गड्या तुला दादा, नक्की वाटत असेल हसण्याचं, पण येणारा काळ अतिशय विचित्र आहे, हे लक्षात ठेवा. येणारा काळ अतिशय विचित्र आहे. अरे त्या मायबापाने तुम्हाला हाडाची काढ रक्ताचं पाणी करून सांभाळलं, त्या मायबापाबद्दल बोलताना आपल्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे, तोंडात पुडी आहे, आणि तुम्ही दात जर काढत असाल तर याचं एवढं मोठं पाप या जगात दुसरं कोणतं नसेल. आई वडिलांनी जन्म दिलाय आपल्याला, त्यांचे एवढे उपकार कुणाचेत महाराज. तुम्हाला मायबाप आहेत, तुम्हाला त्यांची किंमत कळत नाही. मायबाप गेल्याच्या नंतर मायबाप किंमत कळत नाही. त्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, जीवनात ज्याला माय नाही त्याला मायेची किंमत विचारा.
माय गेल्यावर या जातीला विचारा. 80 वर्षाची माय असू द्या आणि 60 वर्षाची मुलगी 80 वर्षाच्या माईला भेटायला जाऊ दे. आई, मी तुम्हाला विचारतो, माय मुलीची पिशवी कधी रिकामी येऊ देते का? येऊ देते का? सांगा, येऊ देते? माय मुलीच्या पिशवीत गहू टाकते, ज्वारी टाकते, बाजरी टाकते, तांदूळ टाकते. कांदे काय द्यायची वस्तू असते का? पण माय मुलीच्या पिशवीत कांदे टाकते. आई टाकते ना, कांदे टाकते. माय मुलीची पिशवी कधी रिकामी जाऊ देत नाही. अरे ज्या दिवशी माय मेली त्या दिवशी तुमच्या पिशवीमध्ये बदल होत असतो, हे लक्षात ठेवा. माय मेले की पिशवीत बदल होणार. शहाण्या मुलीनं माय मेल्याच्या नंतर माहेरात जास्त चक्रा मारायच्या नसतात. बऱ्याचदा त्या मुलीचा अपमान सुद्धा होऊ शकतो. माईनं घेतलेली साडी आणि भाऊजाईनं घेतलेली साडी, त्या साडीच्या सुतामध्ये थोडासा बदल आल्याशिवाय राहत नाही. हे ज्याची माय मेली असेल तिला कळेल. बडेवा, माझं वय 30 वर्षाचं दादा. 1994चा माझा जन्म. 5 वर्षाचा होतो तेव्हा माय मेलेली माझी 5 वर्षाचा. असा दिवस जात नाही. सगळं आमच्या नानाला सगळं माहिती. 5 वर्षाचा एक दिवस जात नाही ज्या दिवशी माय आठवत नाही. रोज माय आठवते, रोज. एखाद्या वेळेला दादा भूक लागली ना, आज सुद्धा घरी गेल्याच्या नंतर उपवाशी पोटी झोपावं लागतं. आपली माय मेली, या जगातलं आपलं सगळं संपलं. कोण असतं महाराज माईच्या नंतर? मला विचारा, कोणी नसतं माईच्या नंतर. आपलं माय माय असते. जगाबरोबर रुसवा धरा, पण माई बरोबर कधी रुसवा धरू नका, आबोला धरू नका. काही नाही, राग आला माईचा, रात्रभर बोलू नका, पण सकाळी माईला मिठी मारा. आणि माईला मिठी मारून ना, माय तू जर नाही ना बोलली, मला जेवण जात नाही. माय माझं चुकलं असलं तर मला माफ कर. माईच्या गळ्यात मिठी मारा. माईशिवाय कोणी नसतं गड्या, हे तुम्ही मला विचारा. मी सांगतो माईचं काय दुःख असतं ते. तुम्हाला काय करणार आहे? तुम्हाला कीर्तनात बसणारे 20-20 वर्षाची पोरं दारू पितात, पतपुड्या खातात, वाईट वागतात. तुम्हाला कीर्तन आहे का भजन आहे का काही कळतच नसेल. हे सगळं जर तुम्हाला काही कळत नसेल, तुम्ही जर दारूच पित असाल, तुम्ही जर का सांगण्याचं तुम्हाला अक्कलच नसेल काही, तर तुम्हाला सांगून काय उपयोग आहे? तुम्हाला काय करणार आहेत मायबाप? अरे बाप आणि माय मेल्यावर संसाराचं ओझं 25व्या वर्षी एखाद्याच्या खांद्यावर आलेलं असेल ना, त्याला विचारा मायबापाची काय किंमत असते ते. भाऊ, मी खरं सांगतो, मी सांगतो, मला माहिती आहे. मी येणार आहे, सांगोल्यात सुद्धा मी येणार आहे. पुढच्या 30 जुलैला मी येणार आहे, फक्त बाप सांगण्यासाठी. आपले ते गणपतराव देशमुखांच्या पुण्यस्मरणाला मी येणार. फक्त बाप सांगणार मी, फक्त बाप. आपल्याला निमंत्रण, मी नक्की तिथे या. मी फक्त बाप सांगण्यासाठी येणार आहे. बाप काय असतो तुम्हाला काय कळणार आहे? स्वामी विवेकानंद म्हणतात, तिच्या पुढं उभं राहिल्याच्या नंतर आपोआप तोंड उघडलं जातं, ती आई. आणि ज्याच्या पुढं उभं राहिलं की काहीच शब्द सुचतच नाही, तोंडच बंद होतं ना, त्याचं नाव बाप. बाप तोंड उघडत नाही बापापुढं. अरे त्यानं बनेल घातली नाही रे, बनेल घातली नाही, त्यानं दाढी केली नाही रे. तुमच्या बापानं तुमच्यासाठी शाळेची फीस भरायला पैसे दिले, पण तुम्ही पोरी गाडीवर बसून ते पैसे पिक्चरच्या टॉकीमध्ये इकडे तिकडे नेऊन उडवले. लक्षात ठेवा. राग जरूर येत असेल माझा, मला नका बोलू पुन्हा महाराज, मी तुमच्या पाया पडतो. नाही बोलवलं तरी हरकत नाही, पण आपल्यामध्ये बदल होणं ही गोष्ट गरजेची. तुम्हाला वाटत नाही या गोष्टीची गरज आहे आजच्या पिढीला? नाही म्हणा, मी कीर्तन बंद करतो. गरज नाही, याची गरज नाही आहे ना, तर हे तुम्ही ऐकलं पाहिजे. आणि सर, हे ऐकून तुम्ही आत्मसात केलं पाहिजे. माझा बाप मी 7 वर्षाचा असताना मेलेला आहे. 7 वर्षाचा. औदुंबर खताळ माझा मित्र आहे, त्याला विचारा. 7 वर्षाचा असताना बाप मेलेला माझा. असा दिवस जात नाही त्या दिवशी मला माझा बाप आठवत नाही, माय आठवत नाही. फक्त दारू पायी मेलेला माझा बाप. मी जाहीर सांगतो, भरत महाराज इथे उपस्थित आहे. दारू पायी कोणाचं राहिलं नाही, पण त्याच्या लेकराचा बाप गेला. आज आम्ही उघड्यावर आलो, राहिलं काहीच नाही. लाखोनं पैसा मिळाला, सगळं मिळालं, पण आज सुद्धा बाप आठवतो. कसंही असू द्या, तो बाप होता. ज्यावेळेला वाईट दिवस होते त्यावेळेला बाप होता. आता चांगले दिवस आले तर बाप नाही. काय करायचं? माय 5व्या वर्षी मेली, माईच्या नंतर बाप मेला 7व्या वर्षी. हम तो फकीर है यार, आम्हाला माय नाही, आम्हाला बाप नाही, बस कोणी नाही. आम्ही देवासाठी. का सांगतोय? मला माझ्या 2.5 तास झाले आता कीर्तनाला, 2.5-3 तास झालं भजन सुरू झाल्यापासून. उठा वाटतं कुणाला? उठेल कुणी अजून तासभर चाललं तरी नाही. मी का सांगतोय? मला वेळ जास्त आहे, माझ्याकडे वेळ जास्त आहे म्हणून बोलायला लागलो. मला इथं जवळ जायचं म्हणून बोलायला लागलो नाही. एकाच गोष्टीसाठी बोलायलोय. शिरवावीत आज 5000 लोक जमलेत. 5000. त्या 5000 लोकांपैकी 10 लोकांनी जरी मायबापाला सांभाळलं तरी आज भवानगिरी महाराजाचा सप्ताह.
असतं दुसरं? संस्कार महाराज इथं बसलेत. संस्कार महाराजाला विनंती, आपला अभंग सोडून आपण 10 ते 15 मिनिटं नक्की या विषयाला हात घातला पाहिजे, कारण या गोष्टीची गरज आज या लोकांना जास्त आहे. माझा राग येऊ देऊ नका, पण तुमच्या पट्ट्यामध्ये ह्याची जास्त गरज आहे, जास्त गरज आहे. ह्या गोष्टी करा. द्या सोडून नासकं पाणी सोडून द्या. मायबापाची सेवा करा. अरे आले होते महाराज, कोण होते माहित नाही, बीडचे होते म्हणतात, साठे महाराज होते म्हणतायत, माहित नाही आम्हाला कोण होते, पण ते महाराजांनी आम्हाला सांगितलंय, आजपासून सोडून दिलं. बस सेवा करा. माईला बापाला हात जोडा. चुकलं आमचं, उद्यापासून आम्ही नीट वागणार. अरे तुमच्या घरात सुखानं 2 भाकरी मिळतील. मी मायबापाचं लेकरू आहे, मला मायबाप नाहीत. मला विचारा दुःख काय असतं, मी ते दुःख तुम्हाला सांगतो. हसवणाऱ्या माणसाच्या मागं दुःख असं नसतं असं नाही, फक्त त्या दुःखाबरोबर 2 हात करण्याची त्याला सवय झालेली असते. आम्हाला दुःख लपवायची सवय झाली. आमचं दुःख आम्ही पदराच्या आत टाकून आम्ही लोकांना हसवण्याचं काम करतो. आम्हाला सुद्धा दुःख आहे. झालंय माझं कीर्तन, थांबायचंय मला. एवढी गोष्ट सांभाळा गड्या. राजेंची जयंती, अहिल्याबाईंची पुण्यतिथी नक्की साजरी करा, केलीच पाहिजे. पण त्यांच्या जयंतीला डीजे, दारू, बँड बाजा लावून घोषणा देण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज अहिल्याबाईंचा फोटो समोर मांडा. गावातले 100 तरुण पोरं एकत्रित या. मराठ्याच्या असू द्या, धनगराच्या असू द्या, माळ्याच्या असू द्या, चंबाराच्या असू द्या. अरे एकाच जातीनं करावं असं कुणी सांगितलंय? महापुरुष. मला तर असं वाटतंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची आपण केली पाहिजे. सगळ्याच्या जयंती पाहिजे. आपण का करत नाही सांगा ना, का करत नाही सांगा. माझा राग येईल कुणाला बोलण्याचा महाराज, पण घटना लिहिली डॉक्टर बाबासाहेबांनी. लक्षात येतं माझं बोलून? न्याय मिळवून दिला डॉक्टर बाबासाहेबांनी. साहित्यरत्न अण्णाभाऊ, कोणत्याही तुम्ही सरकारी ऑफिस मध्ये जा, शाहू फुले आंबेडकराशिवाय पर्याय नाही. आणि आपण जाती जातीत वाटून घेतले राव. कुठल्याही सरकारी ऑफिसर असले तर कोणी बघा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा फोटो ऑफिसमध्ये असतो नसतो? आंबेडकरांचा फोटो आहे, महात्मा गांधींचा फोटो आहे, शाहू फुले आंबेडकरांचे फोटो आहेत. त्यांचे फार मोठे उपकार आहेत. ह्या गोष्टी सांभाळणं गरजेचं आहे. आपण महाराज, एकात्मता टिकणं अतिशय गरजेचं आहे. पण आज समाजाला प्रबोधन करणारे माणसं जर जाती जातीमध्ये तेढ निर्माण करत असतील तर याच्यापेक्षा फार मोठं, याचे वाईट दिवस आपल्याला खूप भोगायला येणार आहेत. लक्षात ठेवा. एवढे भोगायला येणार आहेत महाराज की एका वेगवेगळ्या जातीचे माणसं समोर समोर आले तर खून होतील. हीच परिस्थिती कायम टिकून राहिली तर काय मत आहे तुमच्या? याचं बोला. चुकीचं आहे माझं बोलणं? त्याच्यामुळे ही तेढ बाजूला काढा. सगळ्यांनी एकत्रित राहा. धर्माचे आपण कोण आहोत म्हटलं की आम्ही हिंदू आहोत म्हणायला शिका. एवढी मी आपल्याला विनंती करतो. मायबाप आपल्या पुढे पदर पसरतो. आपण चांगलं वागावं, चांगलं राहावं. चांगलं सांगण्याचा अधिकार माझा नाही, फक्त एकच आहे, मी आपल्याला सांगण्याचा अधिकार माझा नाही, पण मी विनंती करून आपल्या पाया पडतो. ह्या गोष्टी सांभाळा. 2.5 पावणे 3 तास झाले मी आपल्या पुढे बडबड करतोय. कितपत घ्यायचं हे तुम्ही ठरवा. एवढी आपल्याला विनंती करतो. थांबायचंय मला. सेवा भगवानगिरी महाराजांच्या चरणी समर्पित करत असताना आपण सगळेजण जमलात. मला वाटते अजून तासभर चलं तरी कोणी उठणार नाही. उठेल काय? उठेल कोणी? 15 मिनिटं माणसं गंभीर होते. डोळ्यातून पाणी आलं होतं. गरज आहे हो दादा, गरज आहे. ह्या गोष्टीची गरज आहे. मी त्याच्यातून होरपळून गेलोय. महाराज म्हणे, महाराज म्हणून मला ह्या गोष्टी माहिती आहेत, म्हणून ह्या गोष्टी मी बोलतोय. आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. एकच आहे, बस काही कमी जास्त झाला असेल तेव्हा का माझ्या वटीत टाका. मी असा गुंडाळून नेतो, असा संगेवाडीला झटकून टाकतो मी. मला नेऊन काय करायचं तुमचं? झालेली सेवा माझी गुरुवारी आचार्य ज्ञानेश्वर अर्जुनजी महाराज लाडगुरुजी यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. माझ्या वाणीला पूर्ण विराम देत असताना आपल्या सगळ्याला धन्यवाद देतो. असंच आनंदी राहा. याच्यापेक्षा अजून चांगलं करण्याचा प्रयत्न आपण करू. पुढल्या वर्षी जरा लवकर येऊन 8ला सुरू करू, 12ला वेळ भेटते. बसणार नाही कोणी? 4 तास बसणार सगळे बसणार. आपल्या सगळ्याला धन्यवाद देतो. बस रही जिंदगी मिलेंगे दोबारा, मिलन आपल्या सेवा समर्पित करतो. आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. एक फकीर आपल्या गावात आलताना काहीतरी चांगलं सांगून निघून गेलेलो. लक्षात ठेवा. फकीराना आए थे सदा कर चले, फकीराना आए थे सदा कर चले, खुश रहो तुम सिर बावी वालो हम दुआ कर चले.
आपल्याला धन्यवाद देतो, आपल्याचे विनम्र अभिवादन करतो. कालच्या 23 तारखेपासून जी टॉकीजला रोज सकाळी कथा चालू आहे. पंढरी महात्म्य चरित्र कथा आहे. पंढरीपूरचं चरित्र वारीच्या विषय संदर्भानं चालू आहे. उद्याही आहे सकाळी 7:30 ते 9:30 30 तारखेपर्यंत रोज इथं बघितलंय मला. उद्या सकाळी टीव्हीवर सुद्धा तुम्ही बघू शकता. रोज सकाळी चालू आहे 7:30ला. रामायण बघितलं असेल, आपण शिवपुराण बघितलं असेल, समर्थांची कथा, स्वामी समर्थांची कथा बघितली असेल. ज्यांच्यासाठी नाही त्यांनी यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे आपल्या अकाउंटवर उपलब्ध आहे. प्रकाशसाठी ऑफिशियल अकाउंटवर उपलब्ध आहे. आता पंढरी महात्म्य चालू आहे, ते पंढरी महात्म्य कथा आपण रोज बघा हे आपल्याला विनंती करतो. माझ्या वाणीला विनंती, दृढ माझे मन पायी बांधून. देवा एकच आहे, आमच्या मनात एकच आहे. आता ही जी सेवा केली ना, आता याला फाटे फुटू देऊ नका. तुका म्हणे वाटे नका फुटू देऊ फाटे, आले भागाते तुझे नाम उच्चारितू. भरत महाराज आपल्याला मनापासून धन्यवाद, वेळ काढला. ही माणसं आता महाराज सांगतीलच की तारका देऊन पैसे देऊन न मिळणारी माणसं अनायासे प्रेमापोटी मिळालेत. केशव महाराजांचे ही सगळ्याची भेट झाली आणि महाराज आपल्या सगळ्यांच्या भेटी झाल्या. धन्यवाद. वाणीला या ठिकाणी पूर्णविराम. सगळे ओव्हर टाईम थोडा थोडा झालेलाच आहे, पण थोडं पायावर ठेवून गेला तर बरं पडेल हे आपल्याला विनंती करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो. उठूच वाटत नाही कोणाला, उठ वाटायले शांततेवर सूचना देऊन घ्या. पुन्हा जे विठ्ठल करू, वातावरण शांततेवर सूचना द्या म्हणजे विठ्ठल करू. बोलू नका.